याड लागल ग याड लागल ग कोमल सग याड मला लागल ग याड लागल ग याड लागल ग रंगल तुझ्यात याड लागल ग वास येऊ सात येई कस्तुरी राहुल्या किस का राहुल्या लय सजवले दुकान मग एक सिक्रेट आहे हो क्या लय यरवाळी आलाय तू राहुल्या येणारा झालायस काय बाप्पू केस कापू का जाऊ जाऊ काय तेच अरे ही फेऱ्या करण्यापर्यंत याचं केस काप की नीट तुझे कशाला मारतोस ना तुझ्या माहितीसाठी सांगतो कोहलीला बॅटिंग आणि मला केस कटिंग कराय कधी शिकवायची गरज नाही काय खरं ना आज माझं कुठं बघ अरे ही आर्ट आहे आर्ट आर्ट म्हण अरे गाँव वालों तुम मेरा टैलेंट इस गांव में कुजा रहे हो क्या कर रे कुजवताय खर तर मी सातारला जाऊन शुक्रवार पेठेतच दुकान टाकायला पाहिजे का तुझं का तुला काय कोणी ज्योतिषाने सांगितलंय वे माझं ठरलंय आता दुकान मी तिथंच टाकणार आहे लोकेशन फिक्स आहे आता अरे पण तिथंच का त्याला काही कारण असेल का नाही कारण प्रेमाला कशाला लागते कारण कोमल राहते ना तिथं मी तिकडं दुकान टाकलं की सकाळ सकाळी कोमल बाहेर येऊन तिचे ओले केस झटकणार मग मी बी गिरायकांचे कापलेले केस झटकणार चित्तल एकदा कशी बी आमची भेट घालून दे ग म्हणजे माझी गाडी जरा तरी पुढं सरकल ए खोळ्या अरे कुठे हरवलायस देखा बापू अगर किसी चीज को मनापासून मांगो तो पूरी सृष्टि उसे मिलाने की साजिश में जुड़ी रहती है हाँ कुठे चाललायस केस काप याचं 5 मिनिटात नाहीतर माझ्या पायतानानं तुझ्या डोक्यावरची केस काढीन मार नको केस काप त्याचं आवर लवकर आवडतोय की काके काके अगं बाई शितले कशी काय वाट चुकलीस काय ग काके अगं म्हणजे बरा वेळ मिळाला काके अगं कामं असतात बर तू सांग कशी आहेस मला काय दाढ भरले तवा मी बरी आहे पण शितले तुझी लय आठवण येते बघ काकी 2 गल्ल्या सोडून तर राहते मी आठवण आली की यायचं लगेच त्याला काय होतंय येते येते बरं का आई कुठं आत आहे का अगं नाही बराच वेळ इथंच बसल्या होत्या आत्ताच गेल्या आत
थांब आवाज देते. अगं नको नको, कामात असेल ती. आणि सुमन काकी बी कुठं दिसली नाही. असेल इथंच कुठेतरी. काके काय झालंय का? अगं नाही, कुठे काय काय नाही. तुला उगाच हे काय तुझ्या हातात लिस्ट आहे वाटतं. सामान न्यायला आलीस का काय? अगं हा म्हणजे लई दिवस झालं होतं, घरी बी आले नव्हते, म्हणलं तेवढंच निमित्त. बरं झालं बाई. चल दुकानात चल. ये दे लिस्ट दे. झालं. काके 650 रुपये झाले असतील ना? ते जरा लिहून ठेवशील का? आता माझ्याकडे पैसे नाहीत, संध्याकाळी आणून देते. अगं पण तुला पैशाचं विचारलं काय मी? तेच म्हणते, काय नाही विचारलं? आता घरच्या लेकीकडून पैसे मागू होय? तुम्ही परवा मला दुकानात काय शब्द दिला होता? तुम्ही म्हणला होता की जर मी उधारी ना आणून दिली ना तर तुला पाहिजे तशी वसूल कर. काके माणसानं नात्यात कधी व्यवहार आणू नये, पण व्यवहारात कायम चोख असलं पाहिजे. लग्न झाल्यापासून लय शानी झालीस बघ. शिकते हळूहळू. अगं लिहून ठेव की. ठेवते मागणं. नाही नाही काके, नंतर बिंतर काय नाही, आत्ताच्या आत्ता लिह माझ्या समोर, नाही तर थांब मीच लिहिते. अगं शिकले. अगं अगं बाई, हिनं पुष्पताईंची मागची उधारी बघितली म्हणजे. आणि इकडं झालं तुझ्या मनासारखं. चल आज चल. नाही नको काके, अगं सामाना पैसे स्वयंपाक थांबलाय, आता जाते मी. अगं 5 मिनिटांनी काही फरक पडत नाही. चल अक्कांना भेटून तर जा. काके आत आले की थांबू वाटतं, त्यापेक्षा नंतर येते, ये काढून. बर ये, काळजी घ्या. मामी, अगं बाई, आणलंच वय उधार सामान आणि बरं दिलं का तुझ्या घरच्यांनी? न द्यायला काय झालंय? लोक आपल्या पोरीसाठी काय काय करतात. शीतलच्या घरच्यांना साधं उधारीवर सामान देता येत नाही वय. लई मोठ्या मनाची माणसं आहेत बघ. मामी ते पैसे. हॅलो, हा अगं बोल की. काय नाही, टीव्ही बघत होते. अजिंक्य आल्या यांना सांगायला पाहिजे, असं उधारीवर सामान आणायचं म्हणजे.
ऐका ना. आओ ऐका की, जरा दमान आल्या आल्या बसू तर दे की. ऐका आता, मी काय बसायला नाही म्हणते वे. मला फक्त जरा 700-800 रुपये पाहिजेत. बरं झालं मामींनीच मागितलं उधारीचं पैसे. मला तर कस तरीच वाटत होतं ह्यांना सांगायला. आता लगेच पाहिजेत? वय आत्ता लगेच. कशाला? काम आहे माझं म्हणून पाहिजेत. आता तर काय माझ्याकडे नाहीयेत. उद्या बँकेतनं काढायला लागतील. माझ्यासाठी जरा पाणी आण. शीतल, पैसेच नाहीत त्यांच्याकडं. मग आता मागायचं तरी कसं? पण अशी कुणाची उधारी ठेवायची हे बी माझ्या मनाला पटना झालंय. काय करू? काय बोलायचं होतं का? नाही कुठं काय. मी पाणी आणते. आजा तुझे बसायला बसकर टाक की. हा. काय आणलंय ना सगळं. बसा की मग जेवायला. शितले, काय झालं तुला? कुठं काय? काय नाही. शितले, आल्यापासून बघतोय मी आणि मगाशी बी काहीतरी सांगता सांगता थांबलीस. तू जेवणात नीट लक्ष बी नव्हतं. नीट जेवली बी नाहीस तू. अहो खरंच काय नाही झालं. काय झालं? कोण काय बोललं का तुला? कोण काय नाही बोललं. मग काय झालंय? बोल गाडा गाडा. ते आज मी किराणा मालाचं सामान घ्यायला आमच्या घरी गेलते. मग घरी काय झालं का? हा ऐका तर मी काय बोलते. आज मी सगळं सामान उधारीवर आणले. असं पहिल्यांदाच झालंय की मी काय उधारीवर घेऊन आले. अगं शितले, अगं रडायला काय झालं मग तुला? येडे का तू? एवढ्यावर न रडते तू? येडे डोळे पुसचल. हे एवढं तेवढं वाटतंय व्हय तुम्हाला? माग मामीनं उधारी केलती तेव्हा मी मामींना तुम्हाला किती बोलले होते आणि आज मीच उधारी करायला गेलते. कसं वाटलं असेल काकीला? मला अजिबात आवडत नाही उधारी करणं आणि माझ्या घरी बी कोणी काय उधारीवर घेऊन येत नाही. आता आपलंच घर आहे, दुकान बी आपलंच आहे, तरी उधारीवर घेऊन येणं चुकीचं आहे ना? मला सांग किती बिल झालंय? 650 रुपये.
750. हे धर. उद्या सकाळी पहिले एक काम करायचं, हे पैसे देऊन यायचे. पत्र झालं. येडे असं रडून चालतं वय. आणि तू सांगितलं का नाहीस मग मला? कसं सांगायचं तेच कळत नव्हतं. आणि पैसा मागायला बी अवघड लगत झालं होतं. शिकले. अगे तुझं घर आहे. हा, तुला काय पाहिजे काय नको बिंदास माग. मग माझ्याकडे पैसे माग. आणि असं बी तू नवरा म्हणून माझ्याकडे पैसे मागणार ना? हा, मग तुला कधी बी काय बी लागलं ना, हक्कानं मागायचं शिकले. अगं त्यासाठीच ये फौजी. काय आता रडायचं बंद करा, नदीला पूर यायचं. ठीक आहे. वय कशी काढली? कसं आहे, हिशोब लगच्या लगेच लिहून ठेवायचा असतो, म्हणजे व्यवहार बी चोख राहतो आणि खर्चावर बी नियंत्रण राहतो. फार मताला वाटतं. थँक्यू. हा, आता पैसे दिले म्हणून थँक्यू लगेच? तुम्हाला ना कायच कळत नाही बघा. तुम्ही मला एवढी चांगली सवय लावली त्यासाठी थँक्यू. म्हणजे आजवर मी कधी हिशोबच नाही ठेवायचे, तशी त्याची काय गरज बी पडत नव्हती. आणि घरी मागितलं की लगेच मिळायचे. शिकले. आता बी तू नुसतं माग, मी बघ तुला. संसार हा काटकसरीनं करायला लागतोय. पै पै वाचवणं म्हणजे साठवणं असते. या छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत ना, हे आता कळते मला. वा, काय बोललाय मिसेस फौजी. चला, दिवसभर काम करून थकला असाल, झोपा. हिशोबाने काटकसर संसारात करायचं. आपल्या प्रेमात काय नाही चालणार तसलं. चला झोपा आता. अरे खरंच?